धाराशिवमधील दिव्यांग शेतकऱ्याला मिळाला केवळ 211 रुपयांचा पीक विमा. 700 रुपये उसने घेत पीक विमा भरला होता. बीडमधल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात पोलिसांकडून वेगवान कारवाई. 4 तासात आरोपीला ठोकल्या बेड्या तर 24 तासातच केलं दोषारोपपत्र दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक. लॉटरी लागल्याचा आमिष दाखवत 29 लाखांची फसवणूक. सराईत आरोपी गुन्हे शाखेच्या ताब्यात. संजय राऊतांच्या विरोधात सोलापुरात गुन्हा दाखल. पालकमंत्री जयकुमार गोरेंविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. नगरसेवक मनीष केत यांनी केली होती तक्रार. मुंबई नाशिक आग्रा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी. पाऊस, रस्त्यांवरील खड्डे आणि संथ गतीनं सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांचा वाहतुकीवर मोठा परिणाम. नालासोपाऱ्यातल्या नगला तलावात मासे पकडताना 17 वर्षांचा तरुण बुडाला. बचाव पथकाकडनं तरुणाचा शोध सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.